बघा मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत, तो जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे रेल्वे. आणि हा रेल्वे टॉपिक जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना फार अवघड जातो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी रेल्वे टॉपिकला फार सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला रेल्वे टॉपिकचं कुठून, कुठल्याही पुस्तकातून, कुठल्याही प्रश्नपत्रिकेतलं कसंही उदाहरण आलं तरी तुम्ही फार इझिली हे उदाहरण त्या ठिकाणी सोडवू शकतात. तर रेल्वे टॉपिकचे जे 5 नियम आहेत ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ते 5 नियम कोणते? तर सगळ्यात पहिले तर आपल्याला रेल्वे टॉपिकमध्ये वेळ, वेग, अंतर यांचे सूत्र पाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर वेळ, वेग, अंतर यांचे एकक पाठ असले पाहिजे. त्यानंतर वेगाचे रूपांतर करता आले पाहिजे. आता हे तुम्हाला पुढे कळेल की वेगाचं रूपांतर म्हणजे काय नेमकं, आणि त्याच्यानंतर अंतराचा नियम तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि वेगाचा नियम तुम्हाला माहिती असला पाहिजे. जर ह्या 5 गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने माहिती असतील तर तुम्ही फार इझिली कुठलंही रेल्वेचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. तर बघा, सुरुवात अगोदर मी तुम्हाला हे 5 नियम एक्सप्लेन करतो. ते 5 नियम आहेत तरी काय, तर ते आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. कारण की ह्या 5 नियमांशिवाय तुम्हाला कुठलं एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सगळ्यात पहिले तर आपल्याला सूत्र पाठ असले पाहिजे. रेल्वे या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय विचारला तर रेल्वे या टॉपिक मध्ये पहिला विचारला तो वेग, त्याच्यानंतर विचारला जातो वेळ आणि त्याच्यानंतर विचारला तर अंतर. रेल्वे टॉपिक मध्ये या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त चौथी गोष्ट तुम्हाला आढळणार नाही. कुठल्याही उदाहरणामध्ये या तिघांपैकी 2 घटक तुम्हाला दिलेले असतील आणि तिसरा घटक तुम्हाला विचारलेला असेल. मग सगळ्यात पहिले आपल्याला यांचं एकक माहिती, सूत्र माहिती पाहिजे. तर वेगाचं सूत्र आहे अंतर भागीला वेळ. अंतर भागीला वेळ. ऍक्च्युली हे तिघ सूत्र एकच आहेत, फक्त लिहिण्याची पद्धत यांची वेगवेगळी आहे. बघा, वर अंतर घेतला, खाली वेळ घेतला. आता वेळेचं सूत्र जर हवं असेल तर अंतर भागीला वेग. बघा, यांच्या दोघांची अदला बदल केली. वेग इथं होता, वेगाला खाली टाकलं आणि वेळेला इकडे घेतलं, म्हणजे हा गुणाकारातून भागाकारात आला, हा भागाकारातून गुणाकारात आला. आणि जर अंतर हवं असेल तर परत या वेगाला इकडे गुणाकारात टाकून द्या, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. तर झाले 3 सूत्र. रेल्वे या टॉपिक मध्ये या 3 सूत्रांच्या व्यतिरिक्त चौथी गोष्ट विचारणार नाही. आणि या 3 सूत्रांपैकी कुठलं तरी एक सूत्र जरी तुम्ही पाठ ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला फार सोप्या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी काढता येईल. आता दुसरी गोष्ट महत्वाची, हे तर झालं पहिले की सूत्र पाठ असावे. मग आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की आपल्याला एकक माहिती पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता वेगाचं एकक काय आहे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 एकक बघायला मिळतील. एक मोठं एकक, एक लहान एकक. तर बघा, वेगाचं मोठं एकक आहे किलोमीटर प्रति तास. वेगाचं मोठं एकक आहे किलोमीटर प्रति तास. आणि लहान एकक आहे मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद. जर वेग मला मोठ्या क्वांटिटीत सांगायचा आहे तर मी तो किलोमीटर प्रति तास वापरेल, आणि जर वेग मला छोट्या क्वांटिटीत सांगायचा आहे तर तो मीटर प्रति सेकंद वापरेल. म्हणजे एखादी गाडी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आहे, तर तेच जर मला छोट्या एककात कन्वर्ट करायचं आहे तर मी तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगेल की तीच गाडी 25 मीटर प्रति सेकंद वेगाने धावते. तासाला 90 किलोमीटर, सेकंदाला 25 मीटर. दोघी गोष्ट एकच आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं 1 रुपया आणि 100 पैसे, तर दोघांचा अर्थ एकच होतोय. फक्त 1 रुपया हे एक मोठं एकक आहे आणि 100 पैसे एक छोटं एकक आहे. बस एवढाच फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचं मोठं एकक आणि छोटे एकक आपल्याला माहिती पाहिजे. वेळेचं मोठं एकक आहे तास. काय आहे? तास. आणि छोटे एकक आहे सेकंद. छोटे एकक आहे सेकंद. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तसं अंतराचं पण एक मोठं एकक आहे ज्याला आपण म्हणतो किलोमीटर, आणि अंतराचं छोटं एकक आहे मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असल्या पाहिजेत. आता होणार काय की तुम्हाला उदाहरणामध्ये कुठल्या तरी 2 घटक दिले असतील.
आणि त्या दोघी घटकांचे एकक पण तुम्हाला त्या ठिकाणी दिले असतील. फक्त फरक काय असतो की दिलेल्या दोन घटकांपैकी एक घटक तुम्हाला मोठ्या क्वांटिटीत दिलेला असेल आणि एक घटक तुम्हाला छोट्या क्वांटिटीत दिला असेल. अशा सिच्युएशनला तुम्हाला मोठ्या क्वांटिटीचं छोट्या क्वांटिटीत किंवा छोट्या क्वांटिटीचं मोठ्या क्वांटिटीत रूपांतर करावं लागतं. हे का करावं लागतं? त्याचं कारण असे, जर मला कोणी सांगितलं की 1 kg अधिक 10 ग्रॅम यांची बेरीज करा, तर ती करता येणार नाही. कारण की हे किलो मध्ये आहे, हे ग्रॅम मध्ये आहे. हे मोठे एकक आहे, हे छोटे एकक आहे. मग मी काय करतो, 1 kgचं रूपांतर मी त्या ठिकाणी ग्रॅम मध्ये करतो. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम, 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम आणि अधिक 10 ग्रॅम. आता मी सांगू शकतो 1010 ग्रॅम. म्हणजे दोघी क्वांटिटी जेव्हा लहान याच्यात आल्या तेव्हा आपण यांची बेरीज गुणाकार वजाबाकी भागाकार करू शकतो. पण एक मोठी क्वांटिटी एक छोटी क्वांटिटी असेल तर अशा सिच्युएशन आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता येत नाही. म्हणून आपला तिसरा नियम होता रूपांतराचा नियम. मग रूपांतर कोणाचं? तर वेगाचं रूपांतर. रूपांतराचा नियम, रूपांतर म्हणजे वेगाला मोठ्या क्वांटिटीतून छोट्या क्वांटिटीत, छोट्या क्वांटिटीतून मोठ्या क्वांटिटीत रूपांतर करणे. मग आता हे होतं कसं? तर बघा, जर वेग तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल आणि त्या किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर जर तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर अशा सिच्युएशनला दिलेल्या वेगाला, उदाहरणार्थ दिलेल्या वेगाला तुम्हाला 5/18 ने गुणावं लागेल. तर किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये झालं. आणि याच्या उलट जर तुम्हाला वेग जर लहान क्वांटिटीत दिला असेल मीटर प्रति सेकंद मध्ये आणि तोच जर तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये करायचा असेल तर अशा सिच्युएशनला तुम्हाला गुणीला 18/5 करावा लागेल. म्हणजे आपल्याला याचा काय करून टाकला, आपण व्यस्त केला. जर किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं आहे तर गुणीला 5/18 करा. आणि जर मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं तर गुणीला 18/5 करा. जसं यांच्या दोघांची जागा अदला बदल झाली तसं या अंकांची देखील जागा अदला बदल झाली. 18 वर गेला आणि 5 कुठे आला, खाली आला. हे आपल्याला या करता गरजेचं आहे. कारण की आपल्याला उदाहरणात दिलेले जे दोन घटक आहे त्याच्यात एक लहान क्वांटिटी असेल, एक मोठी क्वांटिटी असेल, तर दोघांना एकतर लहान लहान करावं लागेल नाही तर दोघांना मोठं मोठं करावं लागेल. येतं लक्षामध्ये? तरच आपण ते कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करू शकतो. आता बरेच विद्यार्थी हा प्रश्न विचारतात, सर नेमका हा 5/18 का घेतलाय? त्याचं कारण असं आहे बघा, समजा मी जेव्हा इथं असं लिहितो किलोमीटर प्रति तास, मी असं लिहितो, तर कुठेही नेहमी मित्रांनो लक्षात ठेवायचं, कुठल्याही संख्येच्या गुणाकारात किंवा भागाकारात एक लपलेला असतो. म्हणजे याचा अर्थ मी इथं काहीच लिहिलेलं नव्हतं तर याचा मिनिंग होतो एक. याचा अर्थ असा होतो की एक गाडी 1 किलोमीटर जाते एका तासाला, असा याचा अर्थ झाला. आता याचं रूपांतर मला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचंय, तर मी काय करतो, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि मी आता सांगितलं होतं की 1 तास म्हणजे 3600 सेकंद. तर 1 तास म्हणजे 3600 सेकंद, बरोबर. आता मी काय करतो बघा, इथं भागाकार करतो, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. आता खालीवर मी 2 ने भाग देतो, बे 5 10, बे 1 बे, उरला घेतला 6, बे 8 16. तर काय आला 5/18. बघा, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये होऊन गेलं. आणि हे कधी होणार आहे? गुणीला 5/18 केल्यानंतर. फॉर एक्झाम्पल जर मी असं म्हटलं की एक गाडी आहे की ती गाडी 108 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. किती? 108 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे एका तासाला 108 किलोमीटर. त्याचं रूपांतर मला मीटर प्रति सेकंद में करायचंय, तर गुणीला काय करणार? 5/18. तर बघा या ठिकाणी 18 1 18, 18 7 88, 6 5 30 मीटर प्रति सेकंद. आणि हेच जर मी तुम्हाला सांगितलं की एक गाडी सेकंदाला 30 मीटर जाते, सेकंदाला 30 मीटर, तर त्याचं रूपांतर आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये करायचंय. तर इथं गुणीला काय करणार? 18/5. 5 1 5, 5 6 30 आणि 18 6 108. असं आपल्याला रूपांतर करण्याची गरज उदाहरणांमध्ये आपल्याला भासत असते. येतं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आपण पुढचा नियम बघितला होता, अंतराचा नियम. तर अंतराचा नियम काय सांगतो? आता अंतराचा नियम मध्ये बघा, जर उदाहरणार्थ जेवढ्या पण लांब्या तुम्हाला दिल्या असतील, आता हे वाक्य स्वरूपात मी ऑलरेडी तुम्ही पीपीटी मध्ये दाखवणार आहे, फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. उदाहरणामध्ये जेवढ्या पण लांब्या दिल्या असतील त्यांची डोळे झाकून फक्त आणि फक्त बेरीजच करायची. आणि मित्रांनो, लांबी ही मीटर मध्ये असू शकते किंवा किलोमीटर मध्ये असू शकते. तर बघा, उदाहरणामध्ये तुम्हाला पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी दिली असेल तर दोघांची काय करायची असते? तुम्हाला बेरीज करायची असते. आता हे मी तुम्हाला पीपीटी स्वरूपात त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर बघा, समजा एक रेल्वे धावते आहे, तर या ठिकाणी ह्या रेल्वेची काही XYZ लांबी दिलेली आहे
आणि दुसऱ्या रेल्वेची पण तुम्हाला XYZ काहीतरी लांबी दिली आहे, तर तुम्हाला काय करायचं, दोघांच्या लांब्यांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याला आपलं अंतर मानायचं आहे उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी. कधी कधी काय होतं की उदाहरणामध्ये तुम्हाला रेल्वे दिलेली आहे आणि तुम्हाला उदाहरणामध्ये रेल्वे देऊन ती रेल्वे एखाद्या बोगद्याला किंवा पुलाला क्रॉस करते, तर अशा सिच्युएशनला ती रेल्वे जर एखाद्या बोगद्याला क्रॉस करत असेल तर त्या ठिकाणी रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी यांची काय करायची, ऍडिशन करायची आणि ते तुमचं फायनल अंतर त्या ठिकाणी घ्यायचं. तर बघा आपण याला पीपीटी स्वरूपात या ठिकाणी बघणार आहोत बघा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर बघा मी 5 नियम तुम्हाला सांगितले होते. सगळ्यात पहिले तर आपलं काय पाठ असलं पाहिजे, आपलं वेळ, वेग आणि अंतराचे फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांचे एकक माहिती असले पाहिजे, त्यांचे आपल्याला एकक माहिती असले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सगळे रेडीमेड फॉर्म्युले दिलेत. ही पीडीएफ मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकून ठेवेल. तर बघा वेळेचा फॉर्म्युला आहे वेळ बरोबर अंतर भागेला वेग, वेगाचा फॉर्म्युला वेग बरोबर अंतर भागेला वेळ आणि अंतराचा फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. तिघांपैकी एक फॉर्म्युला लक्षात ठेवलं तरी चालते, सगळ्या फॉर्म्युले नाही लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. एका फॉर्म्युल्याने सगळ्या एक्झाम्पलचे उत्तर निघतात. त्याच्यानंतर त्यांचे एकक आहे त्या ठिकाणी जे वेळेचं एकक आहे ते आहे तास, मोठे एकक आणि छोटे एकक सेकंद. वेगाचं मोठे एकक आहे किलोमीटर प्रति तास, छोटे एकक आहे मीटर प्रति सेकंद आणि अंतराचं मोठं एकक आहे किलोमीटर आणि लहान एकक आहे मीटर. त्याच्यानंतर मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी रूपांतर कसं करायचं आहे, किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद करण्यासाठी गुणीला काय करायचंय 518 आणि मीटर प्रति सेकंदचे रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करण्यासाठी गुणीला काय करायचं 18/5. हे तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस केली ना तुम्ही एक्झाम्पलची तर हे तुम्हाला लक्षात राहतं आणि बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊन जातं. तर त्याच्यासाठी आपण काही शॉर्ट ट्रिक पण देणार आहोत की 18/5 आणि 5/18 कसं लक्षात ठेवायचं. इथं छोटेसे 2 एक्झाम्पल आपण घेतलेत बघा. तर या ठिकाणी बघा एका गाडीचा वेग 90 किलोमीटर प्रति तास वेग असून तिचा प्रति सेकंदाचा वेग आपल्या या ठिकाणी शोधायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं 90 किलोमीटर प्रति तास ना त्याचं रूपांतर प्रति सेकंदात म्हणजे मीटर प्रति सेकंद करायचंय. तर गुणीला काय करणार 5/18, 18 × 18, 18 × 90 आणि 5 × 5 25 मीटर प्रति सेकंद त्या गाडीचा वेग. आणि हेच जर असं उलट असेल की एका गाडीचा वेग 25 मीटर प्रति सेकंद असून तिचा ताशी वेग शोधा, तर या ठिकाणी 25 गुणीला इथं काय करायचं 18/5, 5 × 5, 5 × 5 25, 18 × 90. हा जो वेग आहे हा किलोमीटर प्रति तासाचा आहे, हा तासाला आहे आणि हा सेकंदाला आहे. दोघी गोष्टी एकच आहेत परंतु लिहिण्याची पद्धत त्या ठिकाणी काय आहे वेगळी आहे. बरोबर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय कन्फ्युजन होतं की नेमकं सर 18/5 आणि 5/18 कुठं वापरायचं. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही उदाहरणामध्ये जर किलोमीटर प्रति तास किंवा किलोमीटर पर आवर इंग्रजीमध्ये बघा किलोमीटर प्रति तास किंवा किलोमीटर पर आवर असं कुठल्याही उदाहरणात दिसलं कुठल्याही उदाहरणामध्ये तर तिथं डोळे झाकून वेगाला गुणीला 5/18 करायचं, त्याला विसरायचं नाही. जसं लग्नात जाताना आहेर घेऊन जावाच लागतो तसं आपल्याला किलोमीटर प्रति तास किंवा केएम पर आवर उदाहरणात दिसलं तर त्या ठिकाणी 5/18 येणार म्हणजे येणार. आणि जर समजा तुम्हाला जर उदाहरणात शेवटी असं दिसलं ताशी वेग शोधा, हे वाक्य आलं रे आलं ताशी वेग शोधा, तर त्या ठिकाणी तुम्हाला 18/5 लिहायचं आहे म्हणजे गुणाकारात टाकायचं आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला विसरता कामा नाही. ह्या जर गोष्टी विसरल्या तर तुम्हाला रेल्वे हा टॉपिक समजणार नाही आणि त्याचे उदाहरणांचे उत्तर देखील काढता येणार नाही. मग पुढचा मी नियम काय सांगितलेला होता, पुढचा नियम सांगितलेला होता अंतराचा नियम. अंतराचा नियम काय सांगतो, उदाहरणात जेवढ्याही लांब्या दिल्या आहे डोळे झाकून त्या लांब्यांची बेरीज करून टाका आणि ती जी बेरीज येईल ती आपल्यासाठी अंतर मानलं जाणार आहे. काय मानलं जाणार आहे अंतर. तर बघा या ठिकाणी काय अंतर म्हणजे काय, एकतर पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी. उदाहरणात 2 रेल्वे गाड्या दिल्या आहेत त्यांच्या लांब्या दिल्या आहेत, दोघांच्या लांब्यांची बेरीज करून टाका. किंवा रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे समजा एक रेल्वे या ठिकाणी धावते आहे आणि प्लॅटफॉर्म दिलेला आहे तर दोघांची लांब्यांची काय करून टाका बेरीज करून टाका. किंवा रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी म्हणजे या ठिकाणी एखादी रेल्वे दिली आहे आणि ती रेल्वे एखाद्या बोगद्याला क्रॉस करते तर त्यांची काय करून टाका बेरीज करून टाका. किंवा रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी तर दोघांची देखील त्या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. येतं लक्षामध्ये. बघा या ठिकाणी दिलेलं आहे मी, हे एक रेल्वे आहे आणि हे दुसरी रेल्वे आहे बरोबर. तर याच्यासाठी मला अंतर काय घ्यायचंय, मला दोघी रेल्वेच्या लांब्यांची काय करायची बेरीज करायची. बघा
पहिल्या रेल्वेची लांबी आहे का दुसऱ्या रेल्वेची लांबी. आपण काय केलं, यांच्या दोघांची काय केली या ठिकाणी बेरीज केली आणि हे आपल्याला अंतिम अंतर असणार आहे. आलं लक्षामध्ये. आता या सिच्युएशनमध्ये दोघी रेल्वे भले एकमेकांच्या विरुद्ध धावत असो किंवा एकाच दिशेने धावत असो, दोघी ठिकाणी आपल्याला त्यांची बेरीजच करायची आहे. अंतराच्या नियम मध्ये आपल्याला लांब्यांची फक्त आणि फक्त बेरीजच करायची आहे, हे विसरायचं नाही. त्याचं कारण असं आहे की पुढचा जो वेगाचा नियम आहे तिथं वेगाच्या नियम एकदा आपल्याला वजा करावं लागतं, एकदा आपल्याला बेरीज करावं लागतं. त्यामुळे मुलं काय करतात, इथं कन्फ्युजन करून जातात, कधी कधी इथं वजाबाकी करून टाकतात. तर अंतराच्या नियम मध्ये बेरीजच करायची आहे, ही खुणगाट बांधून घ्या, हे विसरायचं नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा, समजा जर एखादी रेल्वे जर एखाद्या पुलाला क्रॉस करते आहे तर ही संपूर्ण रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी यांच्या दोघांची परत काय करायची, आपल्याला बेरीजच करायची आणि तेच आपल्याला उदाहरण सॉल्व्ह करताना अंतिम अंतर मानायचं आपल्याला आहे. इथं लक्षामध्ये जर 5 नियम व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवले तर तुम्हाला कुठलं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. मी ज्या बेसिक गोष्टी सांगतोय त्या कधीच विसरू नका. त्या जर प्रॉपर पद्धतीने फॉलो केल्या तर कुठल्याही उदाहरणाचं डोळे झाकून उत्तर तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. येतं लक्षामध्ये. आता बघा, या ठिकाणी आपल्याला या नियमाच्या आधारात एक प्रश्न आलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा, आतापर्यंत जेवढे पण नियम आपण घेतलेत ना, तर त्याला आपण एक रिपिटेशन, एक उजळणी आपण देणार आहोत. तर बघा काय एक्झाम्पल, 300 मीटर लांबीची रेल्वे गाडी, रेल्वेची जी लांबी आहे ती किती मीटर आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे गाडी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने एका 600 मीटर लांबीच्या पुलास किती सेकंदात ओलांडेल. येतं लक्षामध्ये. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे या टॉपिक मध्ये उदाहरणाच्या शेवटी जायचं. कुठं जायचं, उदाहरणाच्या शेवटी. आणि सगळ्यात पहिले हे बघा की नेमकं विचारलं काय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर तुम्ही सांगतात ना डॉक्टरला की मला काय झालंय, पोट दुखतंय, कान दुखतंय, नाक दुखतंय, ताप आलाय, हे तुम्ही सांगतात ना. तसं आपल्या सगळ्यात पहिले या उदाहरणाचं सोल्युशन काढण्यासाठी नेमकं विचारलं काय आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि कुठे सापडेल, तर उदाहरणाच्या शेवटी सापडेल. उदाहरणाच्या शेवटी काय म्हटलेलं आहे, पुलास किती सेकंदात ओलांडेल. याचा अर्थ आपल्याला वेळ विचारलाय. काय विचारलाय, वेळ. पण सांगा बरं, वेळेचा फॉर्म्युला काय आहे, वेळ बरोबर अंतर भागेला वेग. वेळ बरोबर अंतर भागेला वेग. आलं लक्षामध्ये. चला, फॉर्म्युला तर मांडला. आता मी अंतराचा नियम काय सांगितला होता, उदाहरणामध्ये जेवढ्याही लांब्या दिसत आहेत त्यांची काय करायची, बेरीज. इथं काय बघा, रेल्वेची जी लांबी आहे ती किती मीटर आहे, ती आहे 300 मीटर. रेल्वेची लांबी किती मीटर आहे, 300 मीटर. आणि पुलाची जी लांबी आहे ती पुलाची लांबी आहे 600 मीटर. पुलाची लांबी आहे 600 मीटर. आपला नियम काय सांगतो अंतराचा, उदाहरणात जेवढ्याही लांब्या दिल्या आहेत त्यांची काय करायची, त्यांची बेरीज करायची. मग या ठिकाणी 300 अधिक 600, 300 अधिक 600 किती आला, 900. आलं लक्षामध्ये. आता वेग, वेग कशामध्ये दिलाय, वेग दिलाय किलोमीटर प्रति तासामध्ये. तो वेग इथं खाली लिहायचा. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो, लग्नात गेलं म्हणजे आहेर लागणार म्हणजे लागणार. तसंच इथं काय दिसलं आपल्याला, किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास दिसलं तर काय गुणाकार करायचा आहे, 5/18. तिथे गुणीला काय केलं, 5/18 केलं. आलं लक्षामध्ये. आता सॉल्व्ह करा याला. तर 18 × 18, 18 × 3 = 54. तर 900 भागीला 3 × 5 = 15. 15 × 1 = 15, 15 × 90 घेतला 0. तर आपण काय काढत होतो मित्रांनो, आपण काढत होतो वेळ. आणि हा वेळ कशात आला, सेकंदामध्ये. हा वेळ तासात तर येणार नाही, कारण की सगळ्या क्वांटिटी आपण लहान करून टाकल्या आहे. अंतर मीटर मध्ये आहे. हा जो वेग आपण येतो कन्वर्ट केला मीटर प्रति सेकंद मध्ये, म्हणून येणार उत्तर पण लहान क्वांटिटी येणार. तर 60 सेकंदात ती रेल्वे क्रॉस करेल, हे आपलं या ठिकाणी उत्तर होतं. आलं लक्षामध्ये. आता हेच एक्झाम्पल आहे ना मित्रांनो, फिरवून विचारलं जाईल. ते कसं विचारलं जाईल ते तुम्हाला सांगतो बघा. आता या ठिकाणी बघा, 300 मीटर लांबीची रेल्वे गाडी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने एका पुला 60 सेकंदात ओलांडते, तर पुलाची लांबी शोधा. काय सांगितलं मी, उदाहरणाच्या शेवटी जा आणि तिथं बघा की काय विचारलंय. मग गेलो का उदाहरणाच्या शेवटी, तर विचारलंय पुलाची लांबी. लांबी म्हणजे काय मित्रांनो, लांबी म्हणजे अंतर. तर पुलाची लांबी विचारली. मग लांबी म्हणजे अंतर, तर अंतरचा फॉर्म्युला मांडला. अंतर बरोबर वेळ गुणीला वेग. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय बोललो होतो, कुठलाही एक फॉर्म्युला वापरला तरी उत्तर निघेल. जो मागचा फॉर्म्युला आपण वापरला होता
जर एखाद्याला तोच फॉर्म्युला वापरून जर उत्तर काढायचं असेल, हा फॉर्म्युला, तरी देखील तुम्ही उत्तर त्या ठिकाणी काढू शकता. येतं लक्षामध्ये. आपण या ठिकाणी अंतराचा फॉर्म्युला वापरलाय. आता इथे एक एक व्हॅल्यू आपण टाकूया. बघा, ही जी रेल्वे गाडी ना मित्रांनो, ही रेल्वे गाडी कोणाला ओलांडते आहे? पुलाला ओलांडते, आणि पुलाची लांबी माहिती नाही. परत डायग्राम ड्रॉ करतो मी. ही रेल्वे आहे जिची लांबी आपल्याला दिली आहे 300 मीटर. लांबी किती दिली आहे? 300 मीटर. आणि पुलाची लांबी दिलेली नाही, तर जी लांबी दिली नाही तिला आपण काय घेणार? एक्स मीटर. काय घेणार? एक्स मीटर. भले उदाहरणार्थ तुम्हाला लांबी इथं एकदाच दिसते, परंतु पुलाची काही ना काही तर लांबी असेल ना, तर तिला काय म्हणायचं? एक्स. आणि आपला नियम काय सांगतो की लांब्यांची काय करायची? बेरीज. मग 300 अधिक एक्स म्हणजे हे झालं तुमचं अंतर. ही 300 मीटर कसली लांबी? रेल्वेची. आणि एक्स मीटर ही कसली लांबी? पुलाची. आता वेळ किती दिलाय मित्रांनो उदाहरणामध्ये? बघा, वेळ दिलेला आहे 60 सेकंद. गुणीला काय केलं? 60. येतं लक्षामध्ये. वेग, वेग किती दिलाय? वेग दिलाय 54. आणि 54 पुढे काय? किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास किंवा केएम पर आवर असं जर आलं उदाहरणार्थ, तर गुणीला काय करतो? 518. तर गुणीला काय केलं? 518. याला सॉल्व्ह करा. 18 एक 18, 18 त्रिक 54. आता यांचा गुणाकार सगळ्यांचा 60 गुणिले 3 गुणिले 5, आणि इकडे काय आहे? 300 अधिक 1. बरोबर. आता इथं बघा, साइन त्रिक 18, 18 पंचे 90, त्याच्यावर घेतला 0 म्हणजे 300 अधिक 1 बरोबर काय आला? 900. हा 300 गेला तिकडे मायनस मध्ये, म्हणजे x बरोबर 900 वजा 300 म्हणजे x बरोबर काय आलं? 600 मीटर. ही कसली लांबी आली? पुलाची लांबी. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही याचे उत्तर पटापट पटापट त्या ठिकाणी काढू शकतात. प्रॅक्टिस लागणार आहे, पण विदाऊट प्रॅक्टिस काहीच होणार नाहीये. तुम्ही मला सर बघून घेतलं आणि प्रॅक्टिस नाही, तर असं चालत नाही. कुठलाही टॉपिक व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला त्याची डिटेल खूप जास्त प्रॅक्टिस लागते. एखाद्या टॉपिकवर कमीत कमी तुम्हाला 1000 एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतील, तेव्हा जाऊन तुमचा स्पीड त्या ठिकाणी कव्हर होईल. आता हेच उदाहरण परत आपण थोडं फिरवून विचारूयात. बघा, इथं काय म्हटलेलं आहे? 300 मीटर लांबीची रेल्वे गाडी 600 मीटर लांबीच्या पुलास 60 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा ताशी वेग शोधा. आता बघा मित्रांनो, काय आला इथं? ताशी वेग शोधा. आणि मी तुम्हाला सांगितलं ताशी वेग शोधा असा शब्द आला. आता इथं किलोमीटर पर आवर इथं दिसत नाहीये. इथं काय आहे? ताशी वेग शोधा. तर इथं ताशी वेग शोधा गुणिले काय करायचं सांगितलं तुम्ही? 18/5. बघा, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 5/18 आणि 18/5 येणार म्हणजे येणार. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला रेल्वेची लांबी दिली 300 मीटर आणि पुलाची लांबी दिली 600 मीटर. वेळ दिलाय 60 सेकंद आणि विचारला ताशी वेग. तर वेगाचं सूत्र काय सांगा बरं मित्रांनो? वेग बरोबर अंतर भागीला वेळ. अंतर भागीला वेळ. वेग बरोबर अंतर भागीला वेळ. तर आता अंतराची आपण काय करतो बरं? नियम काय सांगतो? उदाहरणात जेवढ्या लांब्या दिल्या आहेत त्यांची काय करायची? बेरीज करायची. मग या ठिकाणी 300 मीटर आणि 600 मीटर यांची बेरीज किती झाली? 900 मीटर. भागाकारामध्ये वेळ किती दिलाय? 60 सेकंद. काय दिला वेळ? 60 सेकंद. आणि लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी काय करतात? गुणीला 18/5 इथं करतात. आता मित्रांनो, 5/18 किंवा 18/5 याने कोणाला गुणायचं? वेगाला गुणायचं. परंतु हा काय? हा वेळ मित्रांनो. आला का लक्षामध्ये? त्याकरता हा गुणीला 5/18 घ्यायचं नाही. त्याला वर लिहायचंय आपल्याला. त्याला कुठे लिहायचं ते सांगतो बघा. त्याला गुणाकारात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी इथे. त्याला आपल्याला इथं गुणाकारात घ्यायचं आहे बघा. इथं काय केलं आपण? 18/5. आलं का लक्षामध्ये? कारण की हा वेगच दिलाय. हे अंतर कशात आहे? मीटर मध्ये. आणि कशात आहे? सेकंद मध्ये. तर मीटर प्रति सेकंद म्हणजे हा पूर्ण काय झाला? हा वेग झाला. आणि म्हणून वेगाला गुणीला काय करतो? 18/5. हा कन्सेप्ट समजत नसेल तर मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल. कारण की आता मी हा कन्सेप्ट समजायला बसलो तर अजून थोडा वेळ होऊन जाईल आणि व्हिडिओ मोठा होऊन जाईल. येतो लक्षात? आता याला सॉल्व्ह करतो मी. तर बघा, सॉल्व्ह करताना काय केलं? इथं बघा, 0 0 काय केला? कॅन्सल. 6 1 6 साइन त्रिक 18. 5 1 5, 5 1 5. उरला किती? 4. घेतला 0. 5 8 40. म्हणजे फायनल गुणाकारात कोण झाला? 18 गुणीला 3. 18 त्रिक 54. हा पण काय काढत होतो? ताशी वेग. म्हणजे हा वेग आला किलोमीटर प्रति तास. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने एकच एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. आता हा आपला पार्ट 1 आहे मित्रांनो. असं आपले पार्ट 2, पार्ट 3 आपले रेल्वे टॉपिक मध्ये येणार आहेत. ते सगळे तुम्ही युट्यूबला त्या ठिकाणी बघू शकतात. येतं लक्षात? आणि तुमची काही डिमांड असेल ना,
की सर या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा, तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात नक्कीच. तुमच्यासाठीच तर आपण या ठिकाणी आलो आहोत. आता बघा, पाचवा नियम जो आहे तो वेगाशी रिलेटेड आहे आणि अंतराचे नियम फक्त प्लस करायचे. वेगाच्या नियमामध्ये प्लस आणि मायनस दोघी गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर बघा, वेगाचा नियम काय सांगतो, की जर दोन्ही गाड्यांची दिशा जर समान असल्यास, दोघी गाड्या एकच दिशेने धावतायत, समान असल्यास वेगाची काय करायची, वजाबाकी. आता बघा, ही पहिली गाडी आणि ही दुसरी गाडी, दोघी गाड्यांची दिशा कशी आहे, एक समान आहे, एकाच दिशेने धावतायत, तर आपण वेगाची काय केली, वजाबाकी. या गाडीचा वेग दिलाय समजा तुम्हाला 90 किलोमीटर प्रति तास आणि ह्या गाडीचा वेग दिलाय तुम्हाला 60 किलोमीटर प्रति तास. तर उदाहरणामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, ना 90 ना 60. तर उदाहरणात आपल्याला काय घ्यायचंय, 90 मधून 60 वजा केले काय आला, 30. तर आपल्या उदाहरणात सॉल्व्ह करताना वेग काय घ्यायचा आहे, 30 किलोमीटर प्रति तास घ्यायचा आहे. आलं लक्षामध्ये. आणि जर समजा दोघं गाड्यांची दिशा जर एकमेकांच्या विरुद्ध असेल, बघा ही गाडी इकडे धावते आहे आणि ही गाडी इकडे धावते, तर दोन्ही गाड्यांची दिशा जर विरुद्ध असल्यास वेगाची काय करायची, बेरीज. तर यांची आपण काय करणार, वेग बेरीज. समजा ह्या गाडीचा वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास आणि या गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. तर फायनल एक्झाम्पल सॉल्व्ह करता आपल्याला काय घ्यायचं आहे, 90 अधिक 60, तर आपल्याला 150 हा वेग त्या ठिकाणी घ्यायचा आहे. याचं छोटंसं एक्झाम्पल मी सांगतो. समजा आता हे दोन गाड्या आहेत, या गाडीचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास आणि या गाडीचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. या दोघी गाड्यांना जर एकमेकांना विरुद्ध दिशेने जर टक्कर दिली तर ती टक्कर फार भयानक होईल, कारण की भलेही 40 आणि 50 ला आहे, पण दोघांचा स्पीड इथं अटॅच होऊन जाईल, एकत्र होऊन जाईल. तर 40 आणि 50 ही टक्कर 90 ची असणार आहे, आलं लक्षात. आणि हेच जर समजा ही गाडी इकडे जाते 40च्या वेगाने आणि गाडी 50च्या वेगाने मागून येऊन तिला टक्कर देते, तर ही टक्कर एवढी भयानक होणार नाही, कारण की ऑलरेडी 40च्या वेगाने जातो, ती 50च्या वेगाने, दोघांची आली वजाबाकी. तर 50 वजा 40 म्हणजे 10. ते टक्कर 10च्या वेगाने असणार आहे. म्हणून जेव्हा गाड्यांच्या आमने सामने टक्कर होते तिथे टक्कर भयानक होते आणि जेव्हा एक गाडी पुढच्या चालणाऱ्या गाडीला मागून ठोकते तेव्हा त्याच्यात नुकसान होत नाही, कारण की तिथं वेग काय होऊन जातोय, मायनस होऊन जातोय. हा आता का माहिती, थोडी लाईट गेल्यामुळे थोडं डिस्टर्बन्स झालं होतं. लाईट अचानक गेल्यामुळे आपलं कम्प्युटर त्या ठिकाणी बंद पडलं. आपण आता या ठिकाणी रिस्टार्ट केलेलं आहे. तर ह्याच टॉपिकचा आपण थोडा पुढचा भाग या ठिकाणी बघत आहोत. तर आता याच्यामध्ये काय आहे, की जेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की जेव्हा दोन गाड्या ज्या आहेत त्या जेव्हा एकमेकांना अपोजिट दिशेने येऊन टक्कर मारतायत, तर अपोजिट दिशेने येऊन टक्कर मारल्यानंतर काय होणार, जी टक्कर ती भयानक होईल, कारण की दोघी गाड्यांचा वेग एकत्र होऊन जातोय आणि तीच जर एक गाडी पुढे चालते तिला मागून एखाद्या गाडीने टक्कर मारली तर ती टक्कर एवढी भयानक होणार नाही, कारण की दोघांचा वेग काय होऊन जातोय, मायनस होऊन जातोय. तर हे दोन नियम आपण या ठिकाणी बघितले होते. तर आपला पहिला नियम काय सांगतोय, की जर दोन्ही गाड्यांची दिशा जर समान असेल तर वेगाची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची. आणि जर दोघी गाड्यांची दिशा जर एकमेकांच्या विरुद्ध असेल तर वेगाची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. हा तो नियम सांगतोय. आता या नियमाच्या आधारात आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, ऑलरेडी आपण पार्ट 1 घेत आहोत आणि पार्ट 1 घेता घेता आपल्या मध्येच काय झाली, पॉवर कट झाली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण पार्ट 1 मध्येच कन्सिडर करतोय. आलं लक्षामध्ये. त्याकरता कन्फ्युजन होऊ नका. सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला पार्ट 1 चा पहिला भाग पॉवर कट होण्याच्या अगोदरचा आणि पार्ट 1 चा नंतरचा भाग पॉवर कट झाल्यानंतर परत जेव्हा पॉवर आली त्याच्या नंतरचा भाग, तर ऑलरेडी दोघी भाग तुम्ही बघणार, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होणार. तर बघा आता याच्यामध्ये काय आहे, याच्यावरचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी मी दोघी नियम एकाच पेज मध्ये तुम्हाला दिलेत. ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवणार आहे, तर ती तिथं बघा. आणि आपले हे दोघी लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. लाईट जाण्याच्या अगोदरचं आणि लाईट जाण्याच्या नंतरचं, तरच संपूर्ण टॉपिक तुम्हाला समजेल. आणि त्याच्यानंतर आपण पार्ट 2 पार्ट 3 त्या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा, हा नियम परत या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो.
जर दोघी गाड्यांची दिशा जर समान असेल तर वेगाची काय करायची त्या ठिकाणी वजाबाकी, आणि जर दोघी गाड्यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असेल तर वेगाची काय करायची त्या ठिकाणी बेरीज. हे 5 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर कुठलं एक्झाम्पल तुम्हाला इझिली पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता ना आपण या ठिकाणी सगळ्या नियमांचा वापर करणार आहोत, सगळ्या बिलकुल 1 ते 5 सगळ्या नियमांचा वापर करणार आहे. तर सगळ्यात पहिले एक्झाम्पल बघा, 2 रेल्वे गाड्या अनुक्रमे 72 किलोमीटर प्रति तास व 54 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत असून त्यांची लांबी अनुक्रमे 500 मीटर व 400 मीटर असल्यास मागची रेल्वे पुढच्या गाडीत किती सेकंदात ओलांडेल. आता ना स्टेप बाय स्टेप चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप म्हणजे कसं, तर बघा आपण सगळ्यात पहिले या ठिकाणी काय विचारलंय ते बघूया. सगळे नियम आपण या ठिकाणी रिपीट करणार आहोत. तर बघा विचारलं काय, किती सेकंदात ओलांडेल. आता किती सेकंदात म्हणजे काय विचारलंय, अंतर विचारलंय का वेग विचारलाय का वेळ विचारलाय, तर आपल्याला विचारलाय वेळ विचारलाय. मग सांगा बरं वेळेचं सूत्र काय आहे, तर वेळेचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागीला वेग, हे झालं तुमचं सूत्र. आलं लक्षामध्ये. इच अँड एव्हरी नियमाचा वापर करून आपण या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत आणि कोणत्या कोणत्या शब्दांवर आपल्याला फोकस करायचं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण अंतराचं बघूया. तर अंतराचा नियम काय सांगतो, उदाहरणात जेवढ्याही लांब्या दिल्या आहेत त्यांची काय करायची, त्यांची फक्त आणि फक्त काय करायची, आपल्याला बेरीज करायची. येतं लक्षामध्ये, त्यांची फक्त आणि फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. येतं लक्षात. आता बघा या ठिकाणी आता इथं उदाहरणात लांबी दिली आहे 500 मीटर पहिल्या रेल्वेची लांबी आणि 400 मीटर ही दुसऱ्या रेल्वेची लांबी, त्यांची दोघांची बेरीज केली. 500 आणि 400 किती झाला, 500 आणि 400 ला 900, बरोबर. तर आपण अंतराचा नियम इथं फॉलो केला. आता या ठिकाणी वेगाचा नियम आहे बघा. पहिल्या गाडीचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास, 72 किलोमीटर प्रति तास, आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास. आता कन्फ्युजन हे आहे की या वेगाची बेरीज करायची का या वेगाची वजाबाकी करायची. मग आता यांची दिशा कोणती आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर वेगाने एकाच दिशेने म्हणजे दोघी गाड्या एकाच दिशेने धावत आहेत आणि एकाच दिशेने धावत असताना आपण वेगाची काय करतो, वजाबाकी. म्हणजे आपल्याला 72 आणि 54 ची काय करायची, वजाबाकी. 72 आणि 54 ची वजाबाकी केली तो याला 18 किलोमीटर प्रति तास, आणि 18 किलोमीटर आपल्याला हे फायनल आपल्याला वेग मानायचा आहे आणि तो आपण घेतला इथं 18. आता मी काय बोलतो तुम्हाला, किलोमीटर प्रति तास आलं म्हणजे कोण येणार, तर येणार गुणिला 5/18. 18 एक 18, 18 एक 18 म्हणजे या ठिकाणी 900 भागिले 5. 5 एक 5, 5 एक 5, उरला 4 घेतला 0 झाला 40, 5 48 घेतला 0. तर आपण वेळ काढत होतो, वेळ किती आला, 180 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. येतं लक्षामध्ये मित्रांनो. तर आता आपला आवाज वगैरे व्यवस्थित आहे का ते पण मी थोडं चेक करून घेतो, कारण की एवढा मोठा व्हिडिओ शूट करायचा आणि त्याचा आवाज, हा ठीक आहे आवाज ओके आहे. होतं असं बऱ्याच वेळेस आपण एवढा मोठा 1 तासाचा व्हिडिओ शूट करतो आणि आवाजच रेकॉर्ड झालेला नसतो, त्यामुळे काय होतंय संपूर्ण मेहनत त्या ठिकाणी वेस्ट चालली जाते. येतंय. आता बघा आपल्याला सेम टाईपचं एक्झाम्पल आहे, पुढे परत एकदा घ्यायचंय. त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, दोघी गाड्यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध ठेवणार आहोत. म्हणजे आपल्याला वेगाची त्या ठिकाणी काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. आता बघा पुढचं एक्झाम्पल आहे, तर 2 रेल्वे गाड्या अनुक्रमे 18 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने. इथं शब्द काय आला, विरुद्ध. म्हणजे आपण यांची काय करणार आहोत, दोघांची बेरीज करणार आहोत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असून त्यांची लांबी अनुक्रमे 500 मीटर आणि 400 मीटर आहे. यांची पण आपल्याला काय करायची, बेरीजच करायची असल्यास त्या गाड्या एकमेकांना किती सेकंदात ओलांडतील. सेकंद म्हणजे काय आला मित्रांनो, वेळ. तर वेळ बरोबर अंतर भागीला वेग, हा आपला फॉर्म्युला. आता मला सांगा अंतर किती आहे, अंतराचा नियम काय सांगतो, उदाहरणात जेवढे लांबे दिले त्यांची सगळ्यांची काय करा, बेरीज करा. या ठिकाणी 500 आणि 400 ची बेरीज किती आली, ती आली 900. भागाकारात वेगाची एक तर बेरीज करायची नाही तर वजाबाकी करायची. आता बेरीज करायची वजाबाकी कसं कळणार, त्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावतायत, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, आणि विरुद्ध दिशेने धावत असताना वेगाची आपण काय करतो, बेरीज. म्हणजे 18 आणि 36 किती आला, 54. आणि किलोमीटर प्रति तास आलं म्हणजे गुणाकारात कोण येणार, गुणाकारात येणार 5/18. बस याला सॉल्व्ह करा. तर 18 एक 18, 18 त्रिक 54 म्हणजे 900 भागेला 5 त्रिक 15 आणि 15 सक 90 आणि घेतला 0. तर आपण काय काढतो, आपण काढत होतो वेळ. तर किती सेकंद वेळ आला, तो वेळ आला 60 सेकंद. येतं लक्षात मित्रांनो.
तर अशा पद्धतीने रेल्वे पार्ट 1 आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला पार्ट 2 पार्ट 3 बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त एक्झाम्पल बघणार आहोत. जेव्हा भरपूर सारे एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्ही त्या ठिकाणी कराल तर डेफिनेटली तुम्हाला याचा बेनिफिट असा होईल की तुम्हाला रेल्वे टॉपिक कंपल्सरी एकदम व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल आणि घरी गेल्यानंतर देखील तुम्ही कमीत कमी किती एक्झाम्पल सांगितले 1000 एक्झाम्पल. बरेच विद्यार्थ्यांचं असं होऊन जातं की इथं तर खूप एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतात परंतु पेपरला गेल्यानंतर गोंधळ उडतो आणि हा गोंधळ याच करता उडतो की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे, अभ्यास तुम्ही करतायत, प्रॅक्टिस नाहीये स्पीडमध्ये सॉल्व्ह करण्याची. तिथं गेल्यानंतर तुम्ही फार डिप्रेशन मध्ये चालले जातात, बोधरेश नसतं, तिथलं इन्व्हायरमेंट असं असतं की एक प्रेशर तयार झालं असतं मनावर आणि येणाऱ्या गोष्टी आपण विसरून जात असतो. त्याकरता एखाद्या टॉपिकवर जर टफ टॉपिक असेल, अवघड असेल तर कमीत कमी 1000 एक्झाम्पल आणि इझी टॉपिक असेल तर कमीत कमी 400-500 एक्झाम्पल तरी सॉल्व्ह केले पाहिजे. तेव्हा जाऊन तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे की स्पीडने येते तर परीक्षेला गेल्यानंतर चुका होऊन जातात, स्मॉल मिस्टेक्स होऊन जातात. हा प्रॉब्लेम तेव्हाच सॉल्व्ह जेव्हा तुम्ही भरपूर सारी एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणार तेव्हा. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आम्ही तुमच्यासाठी बसलोय. कमेंटमध्ये सांगा की कोणत्या चॅप्टरवर तुम्हाला व्हिडिओ हवाय, तो नक्कीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू सो मच.